नमस्कार मित्रांनो, वाघे किरण चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सो आता वाजलेत 1 तर बाहेर चाललो आहे. सो आपले मित्र आलेत, कोणी मुरुडवरनं आले 2 जण आणि 1 जण डोंबिवलीवरनं आला. सो आपले जे बायकर्सची मित्र आहेत, जे आम्ही बाईक राईडला जातो, ते जस्ट ते बदलापूरला पोचले आहेत. सो आता आपण जाऊ, त्यांना पिकअप करू. मग बदलापूरला काही ठिकाणी त्यांना फिरायचं आहे. सो जाऊ तिकडे फिरायला, त्यांना घेऊन जाऊ फिरायला. चलो भेटू आता. पावसाची मजा. फायनली रिसीव करायला चालू आहे त्यांना. बघू, मुलुंडवरनं 2 जण आले, एक डोंबिवलीवरनं येणार होता, 1 किंवा 2 जण. सो लेट्स गिव्ह. आणि आज त्यांना सुट्टी असल्यामुळे, आज मंडे, आज सुट्टी असल्यामुळे लेट्स सी कोण आलं आहे. बाय द वे, गुड न्यूज आहे की बॅड न्यूज माहिती नाही. बदलापूरमध्ये पण सिग्नल लागले. इथे मी त्यांना मॅगडीपाशी बोलवलेलं, होपसो मॅगडीपाशी चालेल. त्यांना शोधायला लागेल. फोन मी डिक्कीमध्ये ठेवला आहे. फायनली त्यांना रिसीव केलं आणि महाराजामध्ये चाय बी पिलं आम्ही. आणि आता आलो आहे बोज डॅमच्या पुढे. बोज डॅमला थांबलो होतो, पण तिथे एक अलाउड नाही करत आहे, पोलीस आहेत. तरी आज मंडे आहे, तरी अलाउड नाही करत आहे. पाणी खूप आहे. अभि व्हायचं चालू झालं आहे, फोटोशूट. माझे हा अभिषेक हा व्हिडिओ काढतो आहे. प्रसाद दिनेश, प्रशांत डोंबिवलीवरनं. यांना तर बघितलं असेल वाड्याच्या व्हिडिओमध्ये. हा जो उड्या मारत होता वाकड्या तिकड्या वाड्याच्या फार्म हाऊसला, तोच अभिषेक. आणि हे हा त्याचा पार्टनर नाही आला, त्याने आमच्या वाड्याला आमची गेम केली होती. आज तर मला नाश्ता करा, स्वतः नाश्ता करू. 1.5 तास नाश्ता करण्यात गेला. दूध शोधत होते, दूध आणायला गेलो आणि गाडीचा एव्हरेज गाडीचा एव्हरेज दूध आणायला गेलो आणि गाडीचा एव्हरेज चेक करून आलो. आपलं पोपट बनलं आहे. भोजला तर जायला भेटलं नाही. भोज डॅमला आता जाऊया, कोंडेश्वरला बघूया काय भेटतं. सिनिक कडक आहे, काय बोलतो, डोंगर त्याच्यामध्ये पण वॉटरफॉल किती झाले आहेत. कोंडेश्वर मंदिर. फोटोग्राफर. हां फोटोग्राफर. फायनली कोंडेश्वरचं दर्शन घेतलं आम्ही. आणि इथेच कोंडेश्वरच्या बाजूला छोटा धबधबा आहे, तिथेच आम्ही मजा करतो आहे. कारण का कुठे जाणार आहे, उशिरांना पण जाणार आहे, सो इथेच छोट्या ह्याच्यामध्येच मजा. हां रेनकोट आलं भिजायला. रेनकोट आला भिजायला. पवनचा माणूस, जादू. कोणाचा माणूस? पवन. जिंकू पवनचा माणूस.
फुल तयारीमध्ये तुम्ही बघू शकता. इकडे माझ्या इकडे उभा फक्त प्रेम चायनीजला आला, चायनीज खायला. हे दोघं नॉनव्हेज खातात आणि आम्ही दोघं व्हेज. हा नॉनव्हेज खाणार होता, त्याची गेम टोकला दिला वाघ्या दादानी म्हणून त्यांनी मन बदलला. म्हणून त्यांनी मन बदली झाला बिचारा. मनावर घेतला त्यांनी. हो म्हणून तो नॉनव्हेज मनावर घेतला. सॉरी का बिर्याणी खायची नंतर बिर्याणी हे कर. इथे तर नाही आहे. घरी गेल्यावर बिर्याणी. तिला राजमाताचा वडापाव खावं काल. वडापाव खाऊन आमचं खाऊन घेऊन झाला. आता घरी आला तर त्यांना मेहडीपर्यंत सोडलं. तिथून मारून आपल्या घरी आलो. तो खूप असं छान मजा गेली. टाईमपास झाला. म्हणजे खूप टायमानंतर भेटलो होतो, वाड्यानंतर आय गेस. आत्ता आम्ही भेटलो होतो सगळे. चला आता घरी जाऊया थोडा. सो फायनली घरी आलं. छान असा दिवस गेला, मस्त टाईमपास केला, मजा गेली. खूप टायमानंतर भेटलो होतो वाड्यानंतर आय गेस. आत्ता आम्ही सगळे भेटलो होतो. सो आता चेंज करतो, पूर्ण ओले कपडे सगळे चेंज करतो आणि मग ब्लॉग एडिट करूया आणि टाकूया लवकरच. सो सध्या सीन काय चालू आहे ते सांगायचं विसरलो. पाऊस खूप असल्यामुळे बदलापूर कोंडेश्वर किंवा बोल डॅमला पोलीस अलाउड नाही करत आहे. पाऊस खूप आहे, पाणी खूप भरलं आहे त्याच्यामुळे. आणि सेकंडली सगळ्यात मेन, जर तुम्ही स्कूटी घेऊन जात असेल आणि स्कूटीच्या डिक्कीमध्ये तुम्ही सामान तुमचं ठेवत असेल, काही मोबाईल सो प्लीज लक्ष पण ठेवा गाडीवर. कारण का आजकाल स्कूटीच्या डिक्कीमधनं पण मोबाईल चोरी होत आहेत. मला हे सेकंड टाईम सांगितलं आहे. फर्स्ट टाईम कुठे गेलेलो, आय गेस नदीवर गेलेलो, पोरांना घेऊन गेलेलो, तेव्हा आम्हाला एकाने सांगितलं होतं की स्कूटीच्या डिक्कीमधनं मोबाईल गायब होतात. तेव्हा पण मी बॅगेत ठेवलं होतं. आणि आज पण असं म्हणजे खूप जणांकडून ऐकलं आहे आणि आज पण एकाने मला सांगितलं की काय असेल मोबाईल तर डिक्कीत नको ठेवू, चोरी करतात. म्हणून तुम्हाला पण एक सतर्क राहण्यासाठी एक मेसेज की मोबाईल तुम्ही गाडीच्या डिक्कीमध्ये नका ठेवू. मोबाईल किंवा काही मौल्यवान पैसे, ज्वेलरी काही तुम्ही, कारण आपण कसं स्कूटीवाले तेच करतो, मोबाईल सगळं त्याच्यात ठेवतो आणि मग पाण्यामध्ये उड्या मारायला जातो त्याच्यासाठी. सो जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि भेटूया लवकरच ब्लॉगमध्ये. टिल दॅन बाय बाय, टेक केअर.